मध्ये घेतले का तर शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. मी आताच राजेंद्र दादांच्या घरी गेलो होतो, त्यांनी चहाला बोलवलं होतं. त्यांना मी विचारत होतो AI चा वापर केला का. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मित्रांनो, आम्ही बारामतीमध्ये त्याच्यावर प्रयोग केले. कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, 1001 शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेतली. त्याच्यामध्ये तुम्ही एखादा 70 टन ऊस काढणारा माणूस AI चा वापर केला तर तो 100 टनाच्या पुढे जातो. 90-100 टन ऊस काढणारा माणूस AI चा वापर केला तर 150 टनापर्यंत जातोय. हे सिद्ध झालेलं आहे. मी आता माझ्याकडे 70 एकर AI चा वापर करतोय. त्याच्यामध्ये मी आता माळेगाव कारखान्याचा चेअरमन आहे. तिथं पण मी ते योजना राबवतोय. माझ्या छत्रपतीला राबवतोय, सोमेश्वरला राबवतोय. मी राजेंद्र दादांना म्हणलं तुम्ही पण इथं राबवा. मित्रांनो, नवीन कुठलंही तंत्रज्ञान आल्यानंतर आपला लगेच विश्वास बसत नाही, परंतु दुसऱ्याच्या शेतावर बघितल्यावर त्याचा टनेज वाढल्यावर आपला विश्वास बसतो. ह्याच्यातनं 40 ते 50% पाण्याची बचत होते, ह्याच्यातनं 40% खताची बचत होते. ह्याच्यात जिथं तुमचा रोगराई आलेली आहे ते तुमच्या फोनवर येतं. त्या भागात तिथं रोग आलेला आहे, खोडकिडा आलेला आहे, तिथं आणखी काही तुमचा रोग आलेला असेल पिकाला, तो तिथं दाखवतं. तेवढ्या पुरतच औषध मारायचं. आपल्या इथं 5 एकर प्लॉट असेल, रोग आला की 5 एकरला औषध चालतं. तसं नाही, त्यानं औषधाचा खर्च वाढतो. त्या 5 एकरात ठराविक 1 गुंठ्यात असेल तर तेवढं औषध मारायचं, विषय संपतो. हे मी माझ्या शेतात पण सिद्ध झालं. हे माझ्या बारामतीत 1000 शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध झालेलं. ह्याच्याकरता यंदा अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद. AI चा वापर तुम्ही ऊसाकरता करा, फळबागांच्या करता करा, इतर पिकांच्या करता करा. त्याकरता आपण तरतूद केलेली. कारण ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञान येतं त्यावेळेस शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. आज माझ्या शेतकऱ्याला 0% व्याजाने सावकाराच्या दारात जाऊ नये म्हणून आम्ही पीक कर्ज देतो. आपली अहिल्या बँक देखील इथली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देते, आपली सातारा देते, पुणे देते, कोल्हापूर देते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना का तर 10 रुपये शेकड्यांनी माकडवाल्याकडे किंवा धंदेवाल्याकडनं माझ्या माणसाने जाऊ दे म्हणून. ह्याच्या आधी जात होता माकडवाल्याकडे, धंदेवाल्याकडे, दे रे पैसे दे रे. 10 रुपये शेकड्यांनी घेत होता का नव्हता. आता ते आपण बंद केलं का. 10 रुपये शेकडा म्हणजे वर्षाला 100 रुपयाला 120 रुपये झाले. आम्ही आता देतोय वर्षाला 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज. आम्ही म्हणजे सरकार. आणि ह्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पुढे जावं. पंतप्रधानांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला दिलेले. आम्ही त्या 6,000ची भर टाकली, 12,000 रुपये मिळतात. मधल्या काळामध्ये 3, 5, 7.5 तुम्ही मोटार चालवता, इलेक्ट्रिक पंप मी चालवतो. बिल खूप यायचं, शेतकरी भरायचे नाही. मग कनेक्शन तोडलं जायचं. मग शेतकरी आकडे टाकायचे. त्याला गत्यंतर नसायचं. पाणी शेताला नाही दिलं तर पीक कसं येणार. त्याला त्याची मुलं बाळ प्रपंच, त्यांचं शिक्षण, लग्न कार्य दिसायचं. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं किंवा महावितरण कंपनीला विचारलं किंवा किती पैसे लागतात. त्यांनी सांगितलं किंवा 17,000 कोटी रुपये लागतात. म्हणलं दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून आम्ही 17,000 कोटी रुपये तुम्हाला देतो. 45 लाख शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटार. आता तुम्ही मोटार न वीज बिल भरता तुम्ही मोटार तुमची चालवायची. 0चं बिल तुम्हाला दिलेलं. आमच्यावर आरोप झाले निवडणुका आल्या की रद्द करतील, असं करतील. मागे झालं होतं 2003-04 ला. त्याच्यावर विरोधकांना वाटलं आताही तसं करतील. आज निवडणूक होऊन 7-8 महिने झाले, ती योजना चालू आहे. माझ्या लाडक्या बहिणी इथं थोड्याशा बसल्यात, त्यांना 1,500 रुपये महिना सुरू केलेला. 45,000 कोटी रुपये आम्ही महिलांना देतो. 45,000 कोटी वर्षाला. हे जवळपास आता 20,000 कोटी द्यावे लागतात, कारण कनेक्शन वाढलेली आहे. 65,000 कोटी. तिकडं 10,000, 12,000 रुपये केंद्र आणि राज्य मिळून देतोय. 0% व्याजाचे, ते व्याजाचे पैसे आपण सरकारमध्ये देतोय. मित्रांनो, साधारण आपल्या तिजोरीमध्ये उद्याच्याला 8 लाख कोटी येत असतील तर 4 लाख कोटी पगार, पेन्शन आणि त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज
ते तर वेळ पडलं पाहिजे. त्याला जातात राहिलेल्या 4 लाख कोटीमध्ये हा सगळा